नमस्कार सर्वांना. आज आपण भाषासूत्रम द्वितीय हा पाठ बघणार आहोत. त्या आधीचे जे 2 पाठ आहेत ते पाठ आपण भाषासूत्रम 2 अभ्यास केल्यानंतर बघूयात. भाषासूत्रम 2 मध्ये आपण नाम आणि सर्वनाम यांच्या तालिका व ह्यांच्याबद्दल आपण डिटेल्डमध्ये अभ्यास करणार आहोत. नामानी म्हणजेच नाउन्स. नाम म्हणजेच वस्तू, स्थान, नामदर्शकः शब्दः. मीन्स आपण इंग्लिशमध्ये ऑलरेडी लर्न केलं आहे की प्लेस ऑर एनी ऑब्जेक्ट ज्याला स्पेसिफिक असं आपण नाव देतो त्याला आपण नाम असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल मापिका, सुधाखंडः, शाला, देशः, उमेशः, ज्ञानम इत्यादयः. आपण एखाद्या ऑब्जेक्टला नाव देतो. एखादी प्लेस असेल, एखाद्या पर्सनचं नाव असेल, लाईक प्रॉपर नाउन्स और ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स और कॉमन नाउन्स एक्सेट्रा. प्रातिपदिकम शब्दस्य मूलम रूपम. म्हणजे आपण जे तालिका लर्न करतो किंवा आपण जे शब्द बघितले, फॉर एक्झाम्पल नदी किंवा देवम वगैरे, तर ह्या शब्दांचं जे मूल रूप आहे, ओरिजिनल वर्ड, त्याला आपण प्रातिपदिकम बोलतो. जसं देवहचं मूल वर्ड आहे देव. त्यानंतर वने ह्याचं मूल वर्ड आहे वन. लाईक दॅट. सो यथा देव, वन, माला, अस्मद. अस्मदमध्ये आपण अहम, आवाम वगैरे गोष्टी येतात. युष्मद म्हणजे त्वम, युवाम, यूयम एक्सेट्रा. वाक्यरचनायां मूलशब्दस्य प्रातिपदिकस्य उपयोगः न क्रियते अपितु विभक्तियुक्तशब्दानाम् उपयोगः भवति. म्हणजे जेव्हा आपण वाक्यरचना मीन्स सेंटेन्स फॉर्मेशन करतो तर सेंटेन्स फॉर्मेशनमध्ये आपण प्रातिपदिक वापरत नाही, तर जे विभक्ती प्रत्यय लागलेले असतात ते वापरतो. म्हणजे आपण देव वगैरे असे शब्द वापरणार, वने वगैरे. ओन्ली देव जे प्रातिपदिक आहे किंवा ओन्ली वन असे प्रातिपदिक फॉर्म नाही वापरणार. विभक्ती रूपाणी वाक्यार्थानुसारम शब्दानां विविधानि रूपाणी भवन्ति तानि विभक्ती रूपाणी इति उच्यन्ते. म्हणजे वाक्याच्या अर्थानुसार आपण एकच शब्द विविध रूपांमध्ये वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल इकडे त्याने दिलेलं आहे रिलेटेड टू हस्त शब्द, हँड. तर आता हस्त हे प्रातिपदिक आहे, तर हस्ताचे वेगवेगळे विभक्ती दिलेले आहेत. एषः मम हस्तः प्रथमा एकवचनम. शारदायाः हस्ते वीणा शोभते. हस्ते सप्तमी एकवचनम. हस्तात म्हणजे हातातून घटः पतति. पंचमी एकवचनम. हस्तस्य भूषणम दानम. हस्तस्य षष्ठी एकवचनम. हाताचे भूषण काय आहे तर दान आहे. सो एकच वर्ड आहे हस्त, त्याचे आपण विभक्ती प्रत्यय लावून वेगवेगळे फॉर्म्स बनवले आणि ते वेगवेगळे फॉर्म्स आपण वेगवेगळ्या सेंटेन्समध्ये वापरलेले आहेत. अत्र हस्त इति प्रातिपदिकस्य हस्तः हस्ते, हस्तस्य हस्तात् इति विभक्ती रूपाणि. विभक्तयः 7. टोटल विभक्ती आर 7. 7 टोटल विभक्ती आर 7. कोणते कोणते आहेत तर प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी. सो देर आर टोटल 7 विभक्तीज. संबोधनम इति पृथक विभक्ती ही न. जे आपण संबोधनम शेवटी म्हणतो, हे देव, हे देवौ, हे देवाहा, हे जे संबोधनम आहे त्याला आपण वेगळी अशी विभक्ती नाही मानत, कारण की तो प्रथमा विभक्तीचाच एक भाग आहे. प्रथमा विभक्ते हे रूपाणाम एव परस्पर आवाहने प्रयोगः. म्हणजे देवहचं आपण हे देव असं करतो प्रथमा एकवचनम मध्ये,
तर आपण आवाहन करतोय, हे देव किंवा हे राम, हे बालक, असं कोणाला आवाज द्यायला, कोणाला संबोधन करायला. सो संबोधनम इति पृथक विभक्तीही न. विभक्तय हा टोटल किती आहेत? 7 आहेत, सप्त. एवम 8. कसं? जर आपण त्याच्यामध्ये संबोधन ॲड केलं, सप्त विभक्तय प्लस संबोधनम, टोटल 8. आता त्रीणि वचनानि अस्ति. त्रीणि वचनानि, टोटल विभक्तयः 7 प्लस संबोधन 1 इज इक्वल्स टू 8 इंटू त्रीणि वचनानि. कोणते वचन आहेत? तर एकवचनम, द्विवचनम आणि बहुवचनम, असे टोटल किती आहेत? त्रीणि वचनानि. सो 8 into 3 gives you 24. लक्षात आलंय? प्रथमा विभक्तीची 3 रूपे, द्वितीयाची 3 रूपे, सप्तमीची 3 रूपे, संबोधनाची 3 रूपे, असं करून तुम्हाला टोटल किती प्रत्यय, विभक्ती प्रत्यय किंवा रूपाने मिळतात? तर 24. 24 नामपदानां विभक्ती रूपाणी भवन्ति. सो यू हॅव टू रिमेंबर दिस. हाऊ मेनी? 24 नामपदानां. जर तुम्ही फक्त 7 विभक्तीचंच कॅल्क्युलेट केलं तर ते 21 होईल. आता बघा, अकारांतः हे सगळे आहेत अंतः. म्हणजे कोणते कोणते आपल्याला आत्ता अभ्यासाला आहेत अंतः? तर अकारांत आहे, आकारांत आहे, ईकारांत आहेत. आता अकारांतः पुल्लिंगमध्ये कोणते शब्द येतात? तर देव येतो. देव, देव इज प्रातिपदिक. देवप्रमाणे अजून कोणते कोणते शब्द आहेत अकारांतः पुल्लिंगमध्ये? दंत, देश, चमस, चषक, हस्त, वर्ग, स्यूत, दीप, पाद, कर्ण. अकारांतः स्त्रीलिंगम शब्द नास्ति. अकारांतः नपुंसकलिंगम अस्ति वन. वनप्रमाणे कोणकोणते शब्द अजून आहेत? जल, व्यजन, पुस्तक, युतक, ज्ञान, आसन, नृत्य, दान, फल, धन, गृह. म्हणजे वनम, वने, वनाने. त्याचप्रमाणे तुम्ही बाकीचे शब्द करू शकता. ज्ञानम, ज्ञाने, ज्ञानाने, आसनम, आसने, आसनाने. किंवा देवप्रमाणे तुम्ही आकारांत हे बाकीचे शब्द सेम टू सेम चालवू शकता. फॉर एक्झाम्पल हस्तः, हस्तौ, हस्ताः, चमसः, चमसौ, चमसाः, एक्सेट्रा. आकारांतः पुल्लिंगः नपुंसकलिंगः नास्ति. ओन्ली आकारांतः स्त्रीलिंगम अस्ति. शाला, विद्या, लाइक माला. सो व्हाट आर अदर एक्झाम्पल्स दॅन माला? शाला, विद्या, बाला, कन्या, कथा, कला, क्रीडा. सो माला, माले, मालाः. सेम कथा, कथे, कथाः. बाला, बाले, बालाः इत्यादयः. रस्व इकारांतः पुल्लिंगम, स्त्रीलिंगम, नपुंसकलिंगम त्रीणि लिंगानि भवन्ति. कवि पुल्लिंग, कविवत, यति, मुनि, ऋषि, रवि इत्यादि चलति. स्त्रीलिंगम मध्ये मति अस्ति. मति प्रमाणे बुद्धि, भूमि इत्यादि चलति. नपुंसकलिंगे वारी, वारी प्रमाणे भूरी इत्यादि अस्ति, ते चालतात. त्यानंतर आहे दीर्घ इकारांतः पुल्लिंगम नपुंसकलिंगम नास्ति. केवलम स्त्रीलिंगम अस्ति, दॅट इज नदी. सो नदीप्रमाणे कोण कोण चालतं? कूपी, लेखनी, लेखनी, लेखन्यौ, लेखन्यः, नदी, नद्यौ, नद्यः, लाईक दॅट. सो आता बघा, हे तालिका तुम्हाला दिलेले आहेत. मी ऑलरेडी माझ्या चॅनलवर प्लेलिस्टचं नेम आहे व्याकरण पाठ. व्याकरण पाठ, ज्याला मी ब्रॅकेटमध्ये असं ग्रामर म्हणून लिहिलेलं आहे. माझ्या मी प्लेलिस्ट ऑलरेडी बनवून ठेवलेली आहे, ज्याच्यामध्ये मी देव, वन, माला, नदी हे शब्द
हे शब्द तालिका मी म्हणून दाखवलेले आहेत, फक्त म्हटलेले आहेत, नो अदर एक्सप्लेनेशन. सो तुम्ही ह्या तालिका प्ले करू शकता. व्याकरण पाठ ब्रॅकेटमध्ये ग्रामर ह्या प्लेलिस्टमध्ये जाऊन आणि तुम्ही ते रोज ऐकू शकता. ऐकण्याने तुमचं ते आरामात बाय हार्ट होऊन जाईल. सो त्या प्लेलिस्टचं नाव मी इथे लिहिलेलं आहे, व्याकरण पाठ ग्रामर. त्यामध्ये मी ह्या तालिका अपलोड ऑलरेडी केलेल्या आहेत. अकारांतम पुल्लिंगम नाम देव. सो ही देव वर्णविच्छेद किंवा वर्णविग्रह हा देवाचा सांगितलेला आहे. ह्याबद्दल ऑलरेडी आपण वर्णमाला या चॅप्टरमध्ये डिस्कस केलं आहे. द हलंत अधिक ए अधिक व हलंत अधिक अ गिव्ज यू देव. तरी पण आपण इथे एकदा तालिका रीड करूयात. देवः देवौ देवाः प्रथमा, देवं देवौ देवान् द्वितीया, देवेन देवाभ्यां देवैः तृतीया, देवाय देवाभ्यां देवेभ्यः चतुर्थी, देवात् देवाभ्यां देवेभ्यः पंचमी, देवस्य देवयोः देवानां षष्ठी, देवे देवयोः देवेषु सप्तमी. हे देव हे देवौ हे देवाः संबोधनम. इकडे तुम्हाला कुठे हलंतम आहे, त्यानंतर कुठे कुठे देवाभ्याम येतंय, अशा सिंपल गोष्टी तुम्ही लक्षात ठेवून हा चार्ट तुम्ही बाय हार्ट करू शकता. इकडे मूर्धन्य श आहे, देवेषु असं आहे. अकारांतम नपुंसकलिंग नाम वन. सो हा वनचं वर्णविच्छेद आहे. व हलंत अधिक अ अधिक न हलंत अधिक अ गिव्ज यू वन. सो अकारांत नपुंसकलिंग वन. वनम वने वनानि प्रथमा, वनम वने वनानि द्वितीया, वनेन वनाभ्यां वनैः तृतीया, वनाय वनाभ्यां वनेभ्यः चतुर्थी, वनात् वनाभ्यां वनेभ्यः पंचमी, वनस्य वनयोः वनानां षष्ठी, वने वनयोः वनेषु सप्तमी. हे वन हे वने हे वनानि संबोधनम. अत्र प्रथमा द्वितीया समानम अस्ति फॉर नपुंसकलिंग. तृतीया ऑनवर्ड्स टिल सप्तमी विभक्ती इट विल गो ॲज लाईक देव. अकारांत पुल्लिंग शब्द इट विल गो ॲज लाईक अकारांत पुल्लिंग शब्द फ्रॉम तृतीया टू सप्तमी. लक्षात आलंय. सो तुम्ही नपुंसकलिंग आरामात लक्षात ठेवू शकता. व्हेरी इझी टू रिमेंबर. वनानीमध्ये हा जो नी आहे तो रस्व आहे. आकारांतम स्त्रीलिंगम नाम माला. म हलंत अधिक आ अधिक ल हलंत अधिक आ, माला आकारांतम. दॅट्स वाय इट इज आकारांतम. माला माले माला हा प्रथमा, माला माले माला हा द्वितीया, मालया मालाभ्यां मालाभिः तृतीया, मालायै मालाभ्यां मालाभ्यः चतुर्थी, मालायाः मालाभ्यां मालाभ्यः पंचमी, मालायाः मालयोः मालानां षष्ठी, मालायां मालयोः मालासु सप्तमी. हे माले हे माले हे मालाः संबोधनम. अत्र सप्तमी बहुवचनम सु, मालासु. आणि अकारांत पुल्लिंग आणि नपुंसकलिंगमध्ये इट इज मूर्धन्य श, शु. इकडे मालयोः आहे, मालया आहे. आणि संबोधनमध्ये जसं हे वन किंवा हे देव त्याप्रमाणे हे माला असं नाही आहे, तर दॅट इज हे माले हे माले हे मालाः संबोधनम. सो दीज आर फ्यू नोटिसेबल चेंजेस. तुम्ही हे लक्षात ठेवायला पाहिजे.